ब्लॉग्समध्ये. आणि आता सकाळचे वाजले आहे 10:30. तर सगळ्यांना गुड मॉर्निंग. आणि आज ना बुधवार आहे, तर आज माझा वीक ऑफ आहे, तर आज मी घरीच आहे. आज काही जॉबला नाही गेली, तर आज माझं सगळं निवांत चाललंय. आता 10:30 वाजले, तर आता मी चहा घेते. तर चहा घेतल्यावर जरा बरं वाटेल, फ्रेश वाटेल म्हणून. सकाळपासून तर चहा वगैरे नाही घेतला. सकाळी जेवण वगैरे केलं, ध्रुवला सुद्धा भरवलं, तर तीच घाई माझी चालू होती. तर मग आता जरा निवांत आहे, ध्रुव झोपलाय. तर म्हटलं सकाळी ना कीर्तीला आणि पप्पांना टिफिन दिला. कीर्तीला तर काही सुट्टी नव्हती आणि पप्पांना पण जायचं होतं. तर सकाळी भाजी चपाती पण माझी करून झाले. आणि भाजीमध्ये एक गवारची भाजी केलेली आणि चपात्या असं त्यांना टिफिन दिला आहे. आणि मग आज घरात आहे तर सगळं निवांत आहे. आणि ध्रुवला पण सकाळी रव्याची पेस्ट दिली, तर आणि म्हटलं आज तुमच्यासोबत माझं रुटीन घरातलं शेअर करावं. ते बघा, इथे आता मला पण आणि मम्मीला सुद्धा चहा घेतलाय. मम्मीला पण चहा देते. आणि इथे मी माझ्यासाठी भाजी चपाती सुद्धा घेतली खायला. आणि ते बघा गवारची भाजी केलेली शेंगदाण्याचा कूट वगैरे टाकून. तर आता हाच माझा नाश्ता असणार आहे. आणि म्हणजे आता उन्हाळा असल्यामुळे काही जास्त भूक पण नाही लागत. तर मम्मीला चहा देते. आणि ते बघा ध्रुव पण झोपलाय. खोलीत अंधार केलाय, नाही तर उजेड दिसला ना मग तो उठून बसतो. मग अशी नाश्ता करून झाला, त्यानंतर आहे ना ध्रुव पण उठला. आता तो उठलाय आणि आता दुपारचे 2 वाजलेत. आणि आता ध्रुवला मग अशीच उठला तो, मे बी 11 वाजता उठला. आणि माझा नाश्ता करून झालेला, मग तोपर्यंत तो उठला. आणि मग त्याची आता मस्ती चालू आहे. आणि घरात पण सगळी ना बघा कशी मस्ती केली आहे. आणि आता 2 वाजले आणि घरी असलं की एवढा टाइम फटाफट निघून जातो ना, समजत पण नाही. आणि ऑफिसमध्ये असलं की टाइम जात नाही. आणि आता बघते तर 2 सुद्धा वाजले आणि अजून ध्रुवची ना अंघोळ वगैरे काहीच झाली नाही. चपाती भिजत ठेवलेली आणि मग ती चांगली नरम झाली, मऊसर. आणि मग त्याला आता चारलं. तर आता त्याला मम्मी अंघोळ घालणार आहे. मग बघू, आज संध्याकाळी जरा कुठे बाहेर गेली तर मग त्याला घेऊन जाईल, कारण तो पण एवढ्या दिवस घरात आहे ना, तो सुद्धा बोर झालाय. कशा करतो तू, कशा करतो ड्रामा झालं तू नाव करायचं चालला बघा कसं पाठी चाललाय. आणि नुसतं त्याला पळायला पाहिजे. आणि आज मी घरी येतो तो खरंच खूप हॅप्पी पण आहे की आज मी घरी आहे म्हणून. नाहीतर मग रोज मम्मी बोलते शांत वगैरे असतो, जास्त काही रडत नाही काय नाही. आणि आज असं रडतो पण आहे. पण लहान मुलांना माहिती आहे ना, आपली मम्मी वगैरे घरात असेल, मम्मी घरी असली की त्यांची कशी मस्ती वगैरे चालू असते. त्याचं तेच चाललंय. तर मग 11 वाजता उठलाय तर त्याची मस्तीच चालू आहे, नाही तर रडणं चालू आहे. तिथून तिथून पळणं, हॉलमधून किचनमध्ये जातो, किचनमधून हॉलमध्ये येतो. त्याचं हेच चालेल, त्याच्या पाठी पळायला लागतंय. तर चला आता त्याला ना आंघोळ घालते आणि मग मला दाखवते. आता आहे ना संध्याकाळची वेळ झाले, संध्याकाळचे 5:45 झालेत. आणि मग अशी जरा आराम केला. आराम म्हणजे झोपली नाही, अशी जराशी मस्ती चालू होती ध्रुवसोबत. आणि मग चहा वगैरे घेतला, आता फ्रेश झाली. आणि आता ध्रुवला घेऊन जरा मार्केटला चालले. आणि घरात पण आज आहे, तर तो सुद्धा रेडी झालाय मस्त बुटं बिटं घालून. त्याचं नुसतं घरात येणं जाणं चालू असते. मस्त चिवचिवची बुटं घातलेत. तर मग त्याला म्हटलं चला त्याला पण जरा फिरवून आणते आणि मी पण जरा भाजी वगैरे काय नसेल ते घेऊन येते. तर मला असं माहीत नाही बाहेर मला शूट करायला जमेल की नाही, तर आता मी आणि ध्रुव चाललो दोघं. त्यामुळे जर मला बाहेर शूट करायला जमलं तर मी बाहेर शूट करेल, तुम्हाला सुद्धा दाखवेल. नाही तर मग घरी आल्यावरच तुमच्याशी बोलते. आता संध्याकाळचे 8:30 झालेत आणि माझं ना काम वगैरे आवरून झालं. मग अशीच मार्केटला जाऊन आली आणि ना आज चिकन घेऊन आले. म्हटलं आज आपण 65 करावं. आज घरी होती तर आज तोच प्लॅन केला. आणि आज म्हणजे नॉनव्हेजच असणार आहे. आणि कीर्ती पण आली आहे जॉबवरून, तिला कढीसुद्धा करते. आणि तुमच्यासोबत मी चिकन 65ची रेसिपी शेअर करते. तर चला आता इथे चिकन वगैरे मी स्वच्छ धुवून घेतलं आणि याच्यात सगळं पाणीसुद्धा काढलं आहे. त्याच्यामध्ये ना आपण आधी सगळ्यात अगोदर मसाले टाकून घेऊया. तर ह्याच्यामध्ये ना मी लाल तिखट टाकते. आणि तुमच्या आवडीनुसार तुम्ही तुमचं जसं तिखट तुमच्याकडे खात असणार तुमच्या आवडीप्रमाणे लाल तिखट टाका. तर मी आता याच्यामध्ये 2 ते 3 चमचे लाल तिखट टाकलं आहे. आणि याच्यामध्ये गरम मसाला 1.5 चम्मच टाकला.
त्यानंतर ना चिकन 65 मसाला हा दुकानातून मी आणला आहे. तर हा सगळं टाकून घेते, कारण अर्धा किलो चिकन आहे ना, मग त्यासाठी हा एवढा लागेल. अद्रक लसूण पेस्ट, अद्रक लसूण पेस्ट, त्यानंतर थोडंसं, त्यानंतर आता माझ्याकडे धना पावडर नव्हती म्हणून मी धण्याची थोडीशी अशी कूट केला आणि त्याची आता पावडर काढले. तर त्यांना हाताने अशी क्रश करून घेते, म्हणजे जी पावडर असेल ना ती खाली पडली जाईल. ते बघा, हे बघा चांगली क्रश करून घेतली आणि आता ही थोडीशी धना पावडर टाकली. आणि आता माझ्याकडे लिंबू नाही म्हणून मग याच्यामध्ये मी थोडंसं जलजिरा टाकते. आमचूर पावडर पण नाही, मग थोडंसं आंबट असं पणा पाहिजे म्हणून थोडंसं याच्यामध्ये जलजिरा टाकला, टेस्ट येते आता. आणि लास्ट सगळ्यात आपण एक अंडं टाकून घेऊया आणि अंडं फोडून टाकलं आणि चवीनुसार मीठ टाकू आपण. आता हे आपण छान मिक्स करून घेऊया आणि याच्यामध्ये अंडं पण टाकलं आणि याच्यामध्ये आपण कॉर्नफ्लॉवरचं पीठ किंवा तांदळाचं पीठ टाकून घेऊया. त्याच्यामध्ये मी तांदळाचं पीठ घेतलं आहे. आता याला चांगलं आणि फूड कलर थोडासा, तर ते चांगलं ना मिक्स करून घेते. आता इथे बघा माझं हे रेडी झालं आहे. आता हे ना मी 10 ते 15 मिनटं असंच ठेवून देते झाकण ठेवून. कोथिंबीर पण मी कापून ठेवले. तर 10-15 मिनटं झालेत आणि ते तेलसुद्धा मी ना गरम करायला ठेवलं आहे. हे अगोदर ना याच्यामध्ये ब्रेड बेसन आपण करतो ना ते नाश्त्याला तळून घेतलेलं, तर त्याच्यामध्येच आता तळते. आता याच्यामध्ये तेल चांगलं तापलं, याच्यामध्ये हे बघा आता आपलं छान होत आहे. चिकन मसाला 65 रेडी झाले, तुम्हाला सुद्धा दाखवते. हे बघा मस्त असे लाल पण झालेत, कलरही छान आलाय. याच्यामध्ये अर्धी कीर्तीनी खाऊन पण टाकले, तर त्यांनी सांगितलं, रिन्यू पण छान दिला की छान झालेत, एकदम मस्त कुरकुरीत पण झालेत, क्रिस्पी झालेत. आणि इथे बघा हा ध्रुव आता त्याला चांगलं फ्रेश वगैरे करते, त्याला क्लीन करते, त्याचे कपडे आता चेंज करणार आहे मी. तो पण आता जेवला आहे काय ना ध्रुव, जेवला ना तू? आई मला का मारतो? अगो बाई असं मारायचं रे ड्रॉ. आई त्यांना पण मारतो तोच ना खोले जॉ. हां तू बाव खाल्ला, तू बाव खाल्ला ना? हां बाव खाल्ला ध्रुवने आमच्या, मस्त होता यम्मी. हां तू दाखवतोय बाव खाल्ला तो, तिथे कडे घे ना, ते दाखवतोय. तुम्ही पण आमच्या थोडा थोडा बाव खाल्ला ना ध्रुव? कसा खाल्ला बाव? यम 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 असा खाल्ला. बघा कसं जीभ दाखवतोय. हा ना मी जाय बदमत, बघा कसं जीभ दाखवतोय. बदमत झालंय माझा तो. हां बदमत झालाय. बाय बाय का ध्रुव? तर ध्रुव गेला मम्मीकडे, मम्मी त्याला घेऊन गेली आणि आता मी पण जेवून घेते, कारण परत गुरुवार आहे, उपवास लागेल, त्याच्या अगोदर जेवून घेते. आता 11:15 झालेत आणि आता मी खाऊन बघते कसं झाले ते. चला हा व्हिडिओ मी आता इथे सेंड करते आणि तुम्हीही नक्कीच एकदा माझं मी जसं चिकन मसाला 65 केला तसं तुम्ही एकदा नक्कीच ट्राय करून बघा. तुम्हाला आजचा माझा व्हिडिओ कसा वाटला तर नक्कीच कमेंटमध्ये सांगा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आपण अशा नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू. तोपर्यंत तुम्ही तुमची काळजी घ्या.